छत्रपती संभाजीनगरमध्ये आज शौर्य दिन म्हणून दोन्हीही शिवसेना आणि भाजपच्या वतीनं महाआरतीचं आयोजन करण्यात आले। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं शहरातील सुपारी हनुमान मंदिरात आरती केली जाणार आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना थोड्याच वेळात आरती सुरू करेल तर बाजूलाच असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये भाजपच्या वतीनं आरतीचं आयोजन करण्यात आलंय। तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीनं देखील पदमपुरा भागातील राम मंदिरामध्ये दुपारी 12:30 वाजता शौर्य दिनानिमित्त आरती केली जाणार आहे। भाजपच्या वतीनं आयोजित आरतीची दृश्य सध्या आपण पाहतोय। कृष्णा केंडे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। कृष्णा, दिनाच्या निमित्तानं हे महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर मधली ही जी दृश्य पाहतो आहोत हे आरतीची भाजपच्या वतीनं दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये या ठिकाणी आरती सुरू आहे। त्या आरतीचे दृश्य आपण पाहतोय। आज शौर्य दिनाच्या निमित्तानं तीनही म्हणजे पक्ष दोनही शिवसेना आणि भाजपा शौर्य दिनाच्या निमित्तानं आरतीचं आयोजन करते आहे। थोड्या वेळानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील आरती करणार आहे सुपारी हनुमान मंदिरामध्ये आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने देखील महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज बाबरी मस्जिद या ठिकाणी पाडली होती आणि त्यामुळे हा शौर्य दिन या ठिकाणी या तीनही पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात येतो आणि त्या निमित्तानं ह्या आरतीचं आयोजन छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात आलेलं आहे। प्रज्ञा, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर ही दोन दृश्य आपण पाहतो। एकीकडे शौर्य दिनानिमित्त भाजपकडून दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये आरती केली जाते तर दुसरीकडे मनसेचं तपोवनातल्या वृक्षतोडी विरोधात आंदोलन सुरू झालेलं आहे। अनेक पक्ष या तपोवनातल्या वृक्षतोडी विरोधात एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी असेल तर दुसरीकडे सध्या शौर्य दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये आरती केली जाते। मनसेच्या आंदोलनामध्ये अभिनेता संतोष जुवेकर देखील सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। तपोवनामध्ये वृक्षतोड करू नये, साधुग्रामसाठी इकडे वृक्षतोड केली जाणार आहे आणि त्याला पर्यावरण प्रेमी, नाशिकमधले स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्ष, सामाजिक संस्था या सगळ्यांचा कडाडून विरोध आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी नाशिकमधून सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, आता सिने अभिनेते आणि राजकीय पक्ष सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, तर काय अपडेट्स आहेत सध्या तपोवनातले आणि काय माहिती आहे, कोण कोण इथे पोहोचलेले आहे? मनसेचे स्थानिक पदाधिकारी पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर अभिनेता संतोष जुवेकर हे देखील आता तपोवनात आलेले आहेत। साधुग्रामची ते पाहणी करत आहेत। या पाठोपाठ चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर हे येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर इतर कलाकार मंडळी देखील आता नाशिकच्या साधुग्राम मध्ये येणार आहेत। त्याचबरोबर पर्यावरण सेलचे मनसेचे जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी देखील आता साधुग्राम मध्ये आलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की रणजित शिंदे हे 8 दिवसापूर्वीच नाशिकमध्ये आलेले होते आणि त्यांनी सर्वात पहिले या मोहिमेला बळ दिलेलं होतं आणि राज्यस्तरीय ही मोहीम केलेली होती आणि आता त्यानंतर शिवसेना, ठाकरेंची शिवसेना त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या आंदोलनामध्ये उडी घेतलेली होती आणि आज प्रत्यक्ष मुंबईहून मनसेचे पदाधिकारी हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्याबरोबर कलाकार मंडळी देखील आहेत आणि संपूर्ण तपोवन परिसरामध्ये जिथे साधुग्राम उभारले जाणार आहेत त्या ठिकाणी आता मनसेचे पदाधिकारी पोहोचलेले आहेत। जोरजोरात घोषणाबाजी देखील सुरू झालेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तपोवनातील एकाही झाडाला हात लावून दिला जाणार नाही अशा स्वरूपाच्या घोषणाबाजी केल्या जात आहेत।
मुकुल, या सगळ्यामध्ये आता सरकारची भूमिका नेमकी काय? एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या विविध स्तरातून विरोध होतोय, सरकार काय भूमिका घेणार आहे? कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काल सायंकाळी नाशिकच्या ज्या ठिकाणी साधुग्राम मधली झाडं पुनरोपण केले जाणार आहेत किंवा नवीन झाडं लावली जाणार आहेत त्या भागाची पाहणी केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आंध्र प्रदेशमधनं आम्ही 15,000 झाडी आणणार आहोत. ती आपली वड, पिंपळ, जांभूळ, चिंच अशा स्वरूपाची देशी झाडी आहेत आणि ह्या झाडांचं रोपण केलं जाणार आहे. आणि जो एक मुद्दा सध्या वादाचा ठरलेला होता, साधुग्रामच्या जागेवर एक्झिबिशन सेंटर उभं केलं जाणार, 220 कोटी रुपयांचं टेंडर काढण्यात आलेलं होतं, ते पूर्णपणे रद्द करण्याची घोषणा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेली आहे. या संदर्भात नाशिक महापालिका आयुक्त आणि त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील ते चर्चा करणार आहेत. त्यामुळे तो एक मुद्दा जरी बाजूला पडला असला तरी साधुग्राम उभारणीसाठी, साधू महंतांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी काही ना काही प्रमाणामध्ये झाडं ही तोडावी लागतील किंवा इतर झाडं यांचं पुनरोपण करावं लागणार आहे. या भूमिकेवर शासन अजूनही ठाम आहे. त्यामध्ये आता यामध्ये काय सुवर्ण मध्य काढायचा हे बघणं महत्वाचं आहे. परंतु नाशिकचे पर्यावरणप्रेमी नागरिकांची इच्छा आहे की एकाही झाडाला हात लावू द्यायचा नाही. कुंभमेळा हा पर्यायी जागेवर उभारावा अशा स्वरूपाची मागणी होत आहे आणि शासन याच जागेवर ठाम आहे, कारण या आधीचा कुंभमेळा देखील इथेच भरलेला होता. मुकुल, या सगळ्याला राजकीय रंग मिळताना कसा दिसतोय? कारण का एकीकडे भाजप आग्रही आहे इथेच साधुग्राम व्हावं यासाठी, आणि दुसरीकडे इतर सगळे पक्ष या वृक्षतोडी विरोधात मैदानात उतरलेले आहेत. काय राजकीय अँगल आहे या सगळ्याला? कुंभमेळ्याच्या निमित्तानं राजकारण हे होणं स्वाभाविक होतं. कुंभमेळा मंत्रीच हे भाजपचे आहे, सरकार भाजपचं आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी ही संधी साधलेली होती. सर्वात आधी ठाकरेंची शिवसेना मैदानामध्ये उतरलेली होती. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्येच आपली भूमिका मांडली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका ही व्यक्त केलेली होती. राज ठाकरे यांची नाशिक, बरोबर आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष सुद्धा या मैदानामध्ये उतरलेले आहेत. सरकारच्या भूमिकेकडे लक्ष असेल. मुकुल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.